हॅलो फ्रेंड्स, तर आज तुम्ही बघत असणार की आम्ही बाहेर जात आहोत. तर कुठं जात आहोत? आज आम्ही जाणार आहोत दोनदला, म्हणजेच आसरा देवीच्या दर्शनाला. अधिक महिना असल्यामुळे माझ्या दादाचे रोडगे होते तिथे, तर आज आम्ही जाणार आहोत आसरा देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. तसेच दादाचे रोडगे असल्यामुळे रोडगे खाण्यासाठी. तर गेल्यानंतर आम्हाला लगेच तिथे आरती चालू होती, तर आम्ही लगेच आरती घेतली. तिथे वातावरण इतके छान आणि इतके प्रसन्न वाटत होते की खूपच छान. आरती घेतल्यानंतर मनाला खूप शांतता अशी वाटली. त्याच्यानंतर माझ्या ताईने पण आरती घेतली, तसेच माझ्या मम्मीनीसुद्धा आरती घेतली आणि तिथं इतकं प्रसन्न वाटत होतं की खूपच छान. आम्ही आरती केली देवीची, हार फुलं पण वाहिले, नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आम्ही गेलो नदीमध्ये आंघोळा करण्यासाठी. बाजूलाच डोह असल्यामुळे देवीचा डोह असल्यामुळे आम्ही डोहात आंघोळ करण्यासाठी गेलो. आम्ही सगळे फॅमिली गेल्यामुळे खूप मज्जा मस्ती केली. माझी मावशी, माझी ताई, माझी आजी, मी, मम्मी आणि माझी मुलगी म्हणजे पिऊ. आम्ही सगळ्यांनी पाण्यामध्ये आंघोळ करून खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली, छान डुबक्या मारल्या. आणि पाणी इतकं थंड असल्यामुळे इतकं एन्जॉय केला की बाहेरच या वाटत नव्हतं. आणि तिथलं वातावरण पण इतकं शांत होतं आणि इतकं रम्य होतं की खूपच तिथून बाहेरच नव्हतं पडा वाटत. आम्ही खूप वेळ मस्ती केली, अर्धा एक तास त्या पाण्यामध्येच बसलो. खूप शांत असं वाटत होतं आणि खूप मस्ती केली. त्याच्यासोबत सगळी फॅमिली असल्यामुळे आम्हाला खूपच मजा आली. त्याच्यानंतर पिऊला तर इतकं भारी वाटत होतं, पाण्यातून बाहेरच नव्हती येत ती. शेवटी तिने पण आंघोळ केली, ती तर बाहेरच येत नव्हती. आम्ही बाहेर आल्यावरसुद्धा बाहेर नव्हती येत. त्याच्यानंतर माझ्या मावशीने तिला घेऊन डुबक्या मारल्या, तिला पण आंघोळ केली, तिची आंघोळ केली आणि छान मस्त एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही बाहेर येऊन जेवणं वगैरे केली, कपडे वगैरे चेंज केले, जेवण केले, रोडगे खाल्ले, वांग्याची भाजी होती, वांग्याच्या भाजीसोबत रोडगे खाल्ले. त्याच्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतले. हे बघा पिऊला कशी माझी मावशी आंघोळ करून देत आहे, खूपच मस्ती करत आहे पिऊला तर खूप एन्जॉय केला पिऊने. त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केले, देवीचं दर्शन घेतले आणि खूपच भारी वाटत होतं, मस्त वातावरण. तुम्ही पण एकदा जाऊन या. त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. जाता जाता पिऊने मधात उसाचा रस मागितला, तर तिथे थांबलो आणि उसाचा रस घेतला. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ बघून कमेंटमध्ये नक्की सांगा. छान. बाय बाय. थँक्यू.